एनसीपी के नेता सुप्रिया सुले इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस कर रही हैं। सीधे रुख करते हैं प्रेस कॉन्फ्रेंस की तरफ। करत असताना तुम्हाला एक संधी पाहायला मिळाली का की काहीतरी असं गमत होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्तिक वाटतं. आज बहुत इमोशनल चीजें हुई है, सारी चीजें मैं कैमरा पर नहीं बोल सकती. आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं ते फक्त दादा आणि मला माहिती. काफी इमोशनल ये डिसीजन रहा है, काफी इमोशनल चीजें हुई है. जो बात मेरे और दादा के बीच में हुई है वो हम दोनों के बीच में ही रहेगी. एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही. कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे, त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं आहे, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. दादा और मेरे बीच में कभी कोई मतभेद हो ही नहीं सकता. दादा और मेरे काफी अच्छे संबंध है और हम दोनों के बीच में कभी कोई विवाद हो ही नहीं सकता, क्योंकि वो मेरे बड़े भाई है और बड़े भाई के साथ मैं झगड़ा नहीं करूंगी. पार्टी की बात करें तो कुछ ऐसे विचार हो सकते हैं, लेकिन दादा के साथ कभी भी कोई झगड़ा नहीं. मुझे इसके बारे में बिल्कुल आइडिया नहीं थी. अभी तो कुछ ही घंटे हुए हैं इसके बारे में पता होते. आने वाले समय में और भी कई चीजें पता चलेगी, तो पूरे ड्रामा को अनफोल्ड होने दीजिए. आगे क्या होता है वो देखने वाली बात होगी. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोड मध्येच असते. म्हणजे टीका कशावर, म्हणजे कशासाठी करू? मला असं ती गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवार साहेब बोललेले आहेत सकाळी. पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार. मैं दादा के ऊपर क्यों कोई कमेंट करूं या दादा के ऊपर मेरा कोई भी कमेंट करना क्यों कोई बात सही नहीं है. इस पूरे डिसीजन के बारे में शरद पवार जो खूब सर्वे सर्वा है और पार्टी के प्रमुख है, उन्होंने ऑलरेडी अपना स्टेटमेंट दिया है. लोकशाही आहे, प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही. पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय. माझं मत एक आहे, तुमचं एक मत आहे, दादाचं एक मत आहे, त्याच्यात दादा ने अपना पर्सनल ओपिनियन रखा है. हर किसी का कोई मत हो सकता है, तो उसमें प्रॉब्लम क्या है? दादा का कोई अलग मत है, मेरा कोई अलग मत है, लेकिन एज अ पार्टी हमारी क्या भावनाएं है, हमारा क्या स्टैंड है, वो शरद पवार जी ने आज क्लियर कर दिया है. ह्याचं मी कसं उत्तर देणार? ज्यांनी बदललंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. छगन भुजबळ पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट म्हटलं आहे. छगन भुजबळ पत्रकार I didn't hear him saying that. No, he said it to us. Is it on record? Yeah. Can I see? Yeah. I haven't heard it, so I can't comment unless I see. I haven't seen it. छगन भुजबळ मला वाटतं उद्या येईल ना. दादानी पण वेगच उत्तर मगाशी दिलं. How many MLAs are मी सगळ्याच आमदारांशी नेहमीच बोलते. आजही बोलले, कालही बोलले आणि उद्याही बोलले. आई एवरी टाइम स्पीक टू आवर एमएलए. मैं हमेशा अपने एमएलए के साथ बातचीत करती हूँ. पहले भी मैंने बातचीत की है, आज भी की है. आज भी सारे एमएलए से बात की है. 12 तास पण झाले नाहीत या घटनेला. Let's see how the story unfolds. I just have one question. Why are you shouting at me? I'm almost feeling like I'm in some corner and everybody's scolding me for what? बस सिर्फ इस घटना को अभी 12 घंटे ही हुए हैं महज. हमें थोड़ा इंतजार करना चाहिए. Take an oath. They are ministers. They are 8 ministers. They have not just taken oath.
They've joined the government. So how can you? Return back. Do you think You mean people who have joined the government would leave the government and come back? Yeah. Or would you joining them? Who, Is there any me? kind of possibility? Me? Yeah. In what Your capacity? rest of the faction. In what capacity? Like, if there is a split or not, if at all you are backing the government, so are you going to join Ajit Pawar, or is there any possibility those who are with Ajit Pawar would come back? I'd be very happy if they did. कभी बहुत चर्चा होती है मैं बहुत खुश हो गया अगर जो अजीत पवार वापस आए, लेकिन वापस आने का कोई यही नहीं दिख रहा, क्योंकि 8 लोग वहां पे गए हैं। 8 लोग सिर्फ गए नहीं है, लेकिन उन्होंने मिनिस्टर की शपथ भी ली है। मेरा वहां पर जाना कैसे आप बोल सकते, किस कैपेसिटी में मैं उस पार्टी में जाऊँ? आता ह्याचं उत्तर मला आज नाही देता येणार, पण जशी स्टोरी अनफोल्ड होईल तसं आपल्याला हळूहळू कळेल. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे नेमकी? कारण शिस्तभंग झालेला आहे, ज्यांना जी जबाबदारी दिली ते सोडून आज न सांगता अशा पद्धतीने शपथ झाले. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? काय कारवाई होणार? अपात्रतेसाठी पिटिशन दाखल करण्यात येणार का? एकतर आदरणीय पवार साहेब ह्याच्यावर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी बोललेले आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाची लाईन क्लिअर त्याच्यात आलेली आहे. क्या अजीत पवार के ऊपर कोई कार्रवाई की जाएगी? आगे क्या होगा उसके बारे में, सारी चीजों के बारे में शरद पवार जी आज ही पूरा स्टेटमेंट दे दिया है उन्होंने, तो अब मुझे उस पर कोई बात नहीं करनी. I really won't have an idea because I don't indulge in gossip. And we had a meeting scheduled on the 6th. Anyway, there was a meeting scheduled which you all are aware of. एक शेड्यूल मीटिंग है 5 तारीख को, बहुत सारी चीजें तब क्लियर हो जाएगी. This is not anything in a rush. Things have just happened. Let's see how the story unfolds. हमें थोड़ा सब्र करना चाहिए, अभी सिर्फ 12 घंटे बीत चुके हैं, थोड़ा सब्र करना चाहिए, थोड़े दिन जाने दीजिए, बहुत सारी चीजें और क्लियर हो जाएगी आगे. त्यामध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान होणार आहे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि खुद्द शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. मग हे मान्य आहे का असं वाटतं? म्हणजे जर भुजबळ साहेबांना पवार साहेबांनी हे सांगितलं असेल तर मी तरी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर भुजबळ साहेब किंवा पवार साहेबच देऊ शकतात, कारण का मी ही गोष्ट ऐकलेली नाही. ऐसा कुछ होने वाला है या छगन भुजबल ने ऑलरेडी शरद पवार को ये चीज कही थी, इसके बारे में मुझे जानकारी नहीं है. ये क्लॅरिटी और अच्छे से छगन भुजबल ही दे सकते हैं. आणि हे माझे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यावर आयुष्यभर राहणार. हे बघा, शरद पवार मेरे फादर है, मेरे पिता है. जिंदगी भर, पूरी जिंदगी भर मैं उनके साथ ही रहूंगी. जबाबदाऱ्या त्याच्या जागी. जवाबदारी अपनी जगह पर है, फैमिली अपनी जगह पर है. साहेबांना खूप लोकांचे फोन आले, मला पण खूप आले. ताई आपको लगता है कि जो जिस तरह से आज जो स्टेप लिया गया है उससे एमबीए पर कोई असर होगा? और अभी देखते, आज ही तो हुआ है भैया, बच्चा अभी तो पैदा हुआ है, कि थोड़ा सांस तो लेने दो, देखते आगे आगे क्या होता है. नहीं ताई, हिंदी में थोड़ा बताइए ताई कि क्या आप लोगों की एमएलए से बात हो रही है? घेतल्यानंतर नाही दिलेल्या, पण मी आधी भेटली होती तेव्हा दिल्या. ताई देवगिरीला भेटले ना मी दादाला. असं काय करता, मी दादावर सकाळी 3 तास होते. ताई हिंदी में थोड़ा बताइए. किया था क्या आपने? आपने आपके बहन से क्या बात की आप मुझे बताएंगे, तो मैं कैसे आपको बताऊं मैं और मेरे भाई के बारे में क्या बात की. सरकार को समर्थन मी जे करते ना ते मी मनापासून करते. ताई, सरकार को समर्थन को लेकर के आपको जानकारी दी गई थी, उन्होंने बोला था सरकार को समर्थन देना है, कुछ लोग जा सकते हैं, ऐसी कोई जानकारी आपको दी थी उस मीटिंग में? कौन सी मीटिंग? जो मीटिंग हुई थी आपके और अजीत दादा? तो हर चीज की चर्चा एक फॅमिली में होती है, एनसीपी फॅमिली. काही अब्दुल सत्तार यांनी आपल्या विरुद्ध अतिशय अश्लाघ्य वक्तव्य केलं आणि त्यांच्याबरोबरच आपल्या पक्षाचे आपल्या कुटुंबातील लोक जाऊन बसले. त्याला कसं बघतो? एवढा विचारच करत नाही. आणि कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललं
म्हणून ते काय खरं होत नाही. त्याच्यामुळे मी अशा गोष्टींचा विचारच पण करते. त्यांनी शिवीगाळ केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हटलं, अगदी पंतप्रधानांनी देखील त्याविषयी आपलं नाव घेतलं. अशांबरोबरच पक्ष सरकार स्थापन होते, ह्याला कशा पद्धतीने? याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे की सगळ्यात जास्ती नॅशनलिस्ट करप्ट पार्टी, हे मी नाही म्हणले, नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे भारतीय जनता पक्ष आमच्याबद्दल बोललेले. सगळे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने एनसीपीवर केले. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याऐवजी तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा. करप्शन की बात करें तो बीजेपी हमारे ऊपर बहुत बड़ा आरोप पहले ही लगा चुकी है। इनफैक्ट आपको बता दें कि एनसीपी का फुल फॉर्म उन्होंने नेशनल करप्ट पार्टी भी कहा था। तो बीजेपी इसके ऊपर क्या रिएक्शन करना चाहती है? फिर वही करप्ट पार्टी जो वो कहते थे उसके ही लोग अब उनमें शामिल हो गए, तो ये चीज तो बीजेपी को उसका जवाब देना चाहिए। हो सकता है ये प्रफुल्ल भाई का बड़प्पन है कि वो पवार साहब के बारे में इतना अच्छा बोले। मैं प्रफुल्ल भाई की तहे दिल से आभारी हूँ कि वो पवार साहब के बारे में आज भी इतना अच्छा बोले, और अब तक का जो रिश्ता रहा है वो निभा रहे हैं। ये सुन के मुझे बहुत बहुत आनंद हुआ। ताई, जैसे की आपने कहा ताई, ते ह्याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. याचं कारण असं की एवढीच सत्ता असताना त्यांना अर्थातच कॉन्फिडन्स नसावा की आपण इलेक्शन जिंकू, कारण का त्यांनी इलेक्शन घेतलीच नाही. त्याच्यामुळे कदाचित त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असू शकतो, अशी शक्यता आपल्याला नाकारता येते. पण त्यांच्या सर्व्हेमध्ये 27% माननीय मुख्यमंत्र्यांना पॉप्युलॅरिटी आहे, आणि या देशात पास व्हायला एक तर 50% लागतात, 35% लागतात. तर ते 35 पण गाठलं नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांनी. एक आणि दुसरा की पॉप्युलॅरिटीसाठी जर त्यांना पॉप्युलर व्हायचं असेल तर 27% नाही ना, याचा अर्थ ते 73% लोक त्यांच्या विरोधात होते. ये कोई फिगर्स की बात नहीं है, पॉपुलैरिटी की बात नहीं है, कोई सर्वे की बात नहीं है। अगर इतनी पॉपुलरिज्म थी तो यहाँ पर ही रह जाते, वहाँ पर क्यों गए? जैसे आपने कहा मी त्याचा अजून काही विचार केला नाही, कारण का एक एक गोष्ट आज होते. ताई आपने कहा कि एनसीपी का पार्टी की बात करें, एनसीपी के नाम और सिंबल की बात करें, अभी मैंने इसके बारे में ज्यादा कुछ भी नहीं सोचा है. थोड़ा समय जाने दीजिए, फिर मैं इसके बारे में कुछ कह पाऊंगी. तो त्याला संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलाय, तो दादाला पण दिलाय. आपने डेमोक्रेटिक में सबको फ्रीडम ऑफ स्पीच है, जो कुछ करना है वो कर सकते हैं. उसी तरीके से संविधान ने अजीत दादा को भी वही अधिकार दिया है, तो अजीत पवार अपना डिसीजन ले चुके हैं, तो वो उस पर मुझे कुछ नहीं कहना. या कारणाची म्हणजे मला उत्तरं माहिती नाहीत, पण मी पुन्हा पुन्हा सांगते की आमचं राजकीय प्रोफेशनल जे नातं आहे आणि फॅमिलीचं नातं, या दोन वेगळ्या गोष्टी. आणि एवढी मॅच्युरिटी अर्थातच दादामध्ये आणि माझ्यामध्ये, आमच्या वयामध्ये, दादांनी आता वयाने इतके काय लहान राहिले, त्याच्यामुळे अर्थातच तेवढी विचारांमध्ये प्रगल्भता की आमच्या दोघांमध्ये, जिथे आम्ही आमचं आयुष्य कंपार्टमेंटलाइज करू शकतो की हे आपलं फॅमिली लाईफ आहे आणि हे आपलं प्रोफेशनल लाईफ. यू डोंट मिक्स इट. ताई आपने कहा पॉलिटिकल लाइफ अलग होती है, पर्सनल लाइफ होती है अलग. दादा के साथ मेरे फैमिली रिलेशन है, तो इसके बीच में और कुछ नहीं आ सकता. हम दोनों एक मैच्योर इनफ है, तो इस पे फैमिली में कोई असर नहीं पड़ेगा. हाँ, तो आप जो है प्रोफेशनल लेवल पर जब वो पार्टी पर चुनाव चिन्ह पर दावा करेंगे या फिर जो भी क्लेम करना चाहेंगे, तो उसका आप लीगली या फिर सड़क पर उतरकर मुकाबला करेंगे, क्या किस तरह से करेंगे? मेरे ख्याल से इस बारे में हमने अभी तक सोचा नहीं है. और सुबह पवार साहब ने भी, अगर आपने उनकी प्रेस देखी होगी, तो एक चीज पवार साहब 2-3 बार बोले कि हम इस सब में नहीं फंसेंगे, हम लोग डायरेक्ट लोगों तक जाएंगे, हम लोगों में जाएंगे, लोगों से बात करेंगे. ये चीज पवार साहब ने आज सुबह ही बोली है. तो मेरे ख्याल से जो महाराष्ट्र देश की जनता
माई बाप जनता है वो तय करेगी। स्पीकर को पत्र लिखेंगे क्या जो एक्शन? अभी देखते हैं, आज ही सब हुआ है तो देखिए आगे आगे क्या होता है। पक्षाची नाराजी होती याची चर्चा होती आता देशपांडे म्हटले की 7-8 जणांचा जरा विचार वेगळा होता नाही नाही, पण कशा कुठल्या विषयाची नाराजी? म्हणजे कारवाई होऊ शकतात, भाजपा बरोबर आपण गेलो पाहिजे किंवा ही जी भूमिका नाही नाही, ही नाराजी होत नाही हा. नाराजी कधी होती? विचार हाँ, नाराजी आणि विचार, एक सोच में और नाराजगी में बहुत अंतर होता है। एनसीपी में नाराजगी कभी नहीं। एक प्रश्न आहे, शुक्रवारी जर अजितदादांनी राजीनामा दिला होता तर याची कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला नोंद होती का? कसबे तू पुणे लोकसभा कसबा लोकसभा, दॅट इज पुणा लोकसभा. हा. पुणा लोकसभा काय? पाच उभा पोटनिवडणुकीला तो आता तो जो प्रश्न असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल. मी कसं करणार त्यांनी कोणत्या कॅन्डिडेटला द्यायचं? हु एम आय? भारतीय जनता पक्षाने कोण कॅन्डिडेट द्यायचा पुण्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न है. माझा कसा चर्चा है? वाई शुड आई इवन वेस्ट माय बैंडविड्थ ऑन इट? दूसरे के घर में क्यों झांकू भैया? मेरा काम कम है मुझे. ताई, कल आप जाने वाली पवार साहब वहाँ के पे साथ कौन सा कैंडिडेट रहेगा बीजेपी का, वो बीजेपी डिसाइड करेगी। अरे पवार साहब कल 7 बजे निकलने वाले, अभी 12 इधर ही बजे, कैसे पहुंच पाऊंगी मैं? ताई, दादांनी जर शुक्रवारी राजीनामा दिला होता विरोधी पक्षनेते पदाचा तर कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला याची माहिती होती का? नाही, मला साहेबांना माहिती होती का? पवार साहेबांचं मला माहिती नाही. मला माहिती नव्हती एवढं नक्की. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते आणि मला माहिती. अजित पवार ने शुक्रवार को जो रेजिग्नेशन दिया था उसके बारे में मेरे को पता नहीं। शरद पवार को इस बारे में कुछ पता रहेगा तो मुझे पता नहीं, लेकिन इस रेजिग्नेशन के बारे में मुझे कोई जानकारी नहीं थी। You tried calling them.